अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला देखील मोठा फटका बसलेला आहे। यामध्ये पाहिलं तर जो गॅस जो आहे तो घरगुती त्याच्यावरती देखील मोठा फटका गृहिणींना बसलेला आहे, तसेच व्यापाऱ्यांना, हॉटेल व्यावसायिकांना देखील बसलेला आहे। मात्र आपण सध्या ठाण्यातील कोपरी परिसरात आहोत। या ठिकाणी अनेक गॅस कंपन्या आहेत। त्यापैकी पाहिलं तर याच ठिकाणावरती अनेक गाड्या जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। गॅसचे सिलेंडर या ठिकाणी उतरवले जातात। याच परिसरात अनेक लोक जे ते या ठिकाणी गॅस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणत असल्या कारणास्तव मोठ्या प्रमाणाचा फटका जो आहे तो गृहिणींना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या गॅसचे दर जे आहेत ते घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांमध्ये जो सिलेंडर हेच ते बाटला जो आहे तो जात असतो त्याचे देखील दर वाढवण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे पाहायला गेलं तर या गॅसच्या दरवाढीचा देखील एक प्रकारचा फटका या सामान्य नागरिकांना बसत आहे। त्यामुळे युद्धाचा फटका अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आता गॅसचे दर वाढल्यामुळे सामान्य गृहिणींना देखील या ठिकाणी मोठा फटका जाणवत आहे। आपल्यासोबत काही हे या ठिकाणी असणारे जे कामगार आहेत त्यांची बातचीत करणार आहोत। गैस का किस तरह से प्राइस बढ़ा हुआ है, 5 किलो का 14.2 का और 19 किलो जो है वो होटल में जाने वाला गैस है उसका क्या प्राइस है फिलहाल, और कितना रुपया बढ़ गया, इसके कारण आगे जाके गैस का जो लिमिट दिया है किस तरह से रहेगा। अभी जैसे माने युद्ध की तरफ अपन देखते हैं, उसके बाद प्राइस देखें तो होटल वालों के पीछे कम से कम 110-15 रुपये बढ़ गया है, और घरगुती गैस है उसके पीछे अपना 60 रुपये बढ़ गया है, और जो 5 किलो है उसके 25 रुपये बढ़ गया है। और एक तरफ देखें तो अपना घरगुती गैस है जो वो तो अभी तक होटलों पे अपना घर वाले पे बराबर जा रहे हैं, घर पे बराबर डिलीवरी हो रहा है। और मेन प्रभाव पड़ रहा है तो सिर्फ 5 kg और 19 kg का जो होटल वाले हैं। लेकिन होटल वाले को दिन में 2-3 ऐसे गैस के बाटले लगते थे, लेकिन फिलहाल अभी कितना उनको दे सकते हैं, क्या कैपेसिटी अपने पास? अभी पीछे से अपना युद्ध का वो देखते हुए सब, तो उसके हिसाब से तो हम जितना जिसके पास 4 बाटले जाते थे पहले, उनको अभी एक जाते हो तो 2 देने का हम कोशिश कर रहे हैं। अभी तक वो जारी, ऐसा नहीं है कि बिल्कुल उनको देना बंद कर दिया है। हमारे कोशिश वही रहेगी कि अभी तक मतलब जितना ज़्यादा हो उतने ज़्यादा उन तक पहुँचे। पर पीछे से ये शॉर्टेज देखते हुए हमें पीछे से आदेश आया गया कि घर वाले सिलेंडर है वो उनके घर पे पहले डिलीवरी हो। नक्कीच घरापर्यंत व्यवस्थित पुरवठा केला जाईल असं देखील म्हणणं आहे। तुम्ही प्रत्येक घरामध्ये गॅस पुरवण्याचं काम करतात। हॉटेल व्यावसायिकांच्या कशा प्रकारच्या तक्रारी आहेत, बाबा येणाऱ्या काळात हा गॅस मिळणार का नाही, ब्लॅकने देखील लोक अनेक गॅस विकतात, काय तक्रारी येतात का? नाही काय असं काही नाही आहे सर. आता काय आहे माहिती आहे का, आपल्याला मिनिमम जो 100% येत होता, आता आपल्याकडे नाही नाही तर आपला 10% तर माल येतोय, असं काही नाही प्रॉब्लेम. किती दिवसाला गाड्या यायच्या बाबा गॅसच्या भरून, ते आता कुठेतरी कमी झालेले आहेत? हां 14.2 kg आता कंटिन्यू चालूच आहे, पण जरा ते जरा नियमितप्रमाणे दिलं आहे सगळ्यांना, जसं जसं आपल्याला माल येतोय बुडून. पण काय असं काही नाही की एकदम सध्या बंद होईल असं काही नाही, आता येतोय. पाईपलाईन देखील आहेत अनेक ठिकाणी सोसायटीमुळे, त्याच्यामुळे कुठेतरी फटका जो जाणवला तो कमी दिसून येतो? नाही नाही काय नाही. अनेक ठिकाणी पाईपलाईन आहे, गॅसच्या पाईपलाईन आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी जो पुरवठा होत होता आपला, त्यामुळे अशा पाईपलाईनमुळे जो या ग्राहक आहेत त्यांना दिलासा मिळतो। बाकीच्या ग्राहकांना कुठेतरी शॉर्टेज प्रमाण जो येणाऱ्या काळात ते कुठेतरी कमी होईल? नाही होणार आता सध्या, आता तसं काय दिसत नाही आहे, आणि पुढून आम्हाला असे आदेश आले नाही आहे काय. ते सांगताय की आपण नेहमीप्रमाणे जे काय चाललं आहे चालू द्या हळूहळू. आणि बाहेर म्हणजे असं ओव्हर म्हणजे कमर्शियल आहे, 5 kg आहे, ते लोकांना जरा प्रॉब्लेम आहे. आणि बाकी जो घरगुतीवाल्यांना त्यांना काही त्रास नाही आहे. वादविवाद होतो का नेहमीच पाहायला गेलं तर कस्टमर तुमच्यामध्ये नेहमीच पाहायला गेलं? काहीच नाही काहीच नाही, फक्त विचारतात कारण की आता चालू आहे, परिस्थिती तशी झाली तर काय करणार. समजायला ते लोकांना असं वाटतं की आता पुढे काहीतरी होणार जास्त, असं काही नाही आहे. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो जे कामगार आहेत ते नेहमीच या ठिकाणावरनं जे ते गॅसचे बाटले आहेत, ह्या 5 किलोचा जो बाटला आहे त्याच्यामध्ये 20 ते 25 रुपयाची वाढ झालेली आहे। पहिल्याला 14.2चा जो घरगुती बाटला आहे त्याच्यामध्ये देखील 60 रुपयांनी वाढ झालेली आहे। सध्या तो 913 रुपयाला आहे, आणि 5 किलोचा 549, आणि 19 किलोचा जो सर्वात मोठा लागतो तो व्यावसायिकांना, तो हॉटेल व्यावसायिकांना तो वेगळा बाटला आहे। त्यांनी त्याच्यासाठी पाहिलं तर
1835 रुपये म्हणजे 113 रुपयेपर्यंत 115 रुपयेपर्यंत मोजावे लागतात. त्यामुळे एकीकडे महागाईचा फटका तर दुसरीकडे तुटवड्याचा देखील फटका आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे ग्राहक आहेत त्यांच्याकडे रेग्युलर जे ते सिलेंडर जात असतो, मात्र पाहायला गेलं तर अशा पद्धतीने जे सिलेंडर बाटला घेऊन येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते जे व्यावसायिक आहे, हॉटेल व्यावसायिक, त्यांना जो 2 ते 3 ते 4 जे बाटले दिवसाभरात लागायचे ते कुठेतरी आता पुरवठा करण्यासाठी कमी पडतोय. येणाऱ्या ठिकाणावरूनच जो पुरवठा आहे तो कमी प्रमाणात असल्या कारणास्तव त्या ठिकाणी शॉर्टेज माल असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता गॅसचा तुटवडा या युद्धामुळे मोठा फटका याचा या भारतात असेल या ठाण्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात आता हे युद्ध थांबल्यानंतर या येणाऱ्या काळात गॅस संदर्भातली जे पुरवठा आहे तो सरकार कशाप्रकारे सामान्यापर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांना पोहोचवणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे योगेश सावंतसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.